आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्याची जखम फार खोल आहे, त्याचं खूप रक्त गेलेलं, इंटरनल ब्लीडिंग सुद्धा चालू आहे। त्यामुळे त्याची लवकरात लवकर सर्जरी होणं फार गरजेचं आहे। पुढच्या 6-7 तासात जर त्याची सर्जरी झाली नाही ना, तर त्याचं वाचणं फार अवघड आहे। भागू, भागू शांत हो बरं। हे बघ, रडू नकोस। असं रडून काही होणार आहे का भागू? हे बघ, तुझा दादा आहे ना, तीर सोडणाऱ्यातला नाहीये ग। तो लढतोय की नाही आतमध्ये। आणि ना, मी तुला वचन देते, मी त्याला काहीही होऊ देणार नाही। आणि तुम्ही पण, मी सूर्याला वाचवण्याचा ना पूर्ण प्रयत्न करीन। पण या सगळ्यामध्ये ना मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे। तुम्ही आहात ना माझ्यासोबत? तुम्ही सूर्याबद्दल बोलताय? सूर्यकांत जगताप? हो मावशी, त्यांच्याबद्दलच सांगते तुम्हाला। सध्या त्यांची अवस्था फारच नाजूक आहे, पण आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत त्यांना वाचवण्यासाठी। फक्त प्लीज तुम्ही जरा शांतता राखा। माझा सूर्य नाही, हे असं नाही होऊ शकत। माझ्या सूर्याला काय बी होणार नाही। मी माझ्या सूर्याला काय बी होऊ देणार नाही। देवी आई, माझ्या सूर्याला काय बी होऊ देऊ नको। दादाला ऍडमिट करून बराच वेळ झाला, पण अजून डॉक्टर मिळत नाही। असं कसं होऊ शकतं? का आपल्या दादाला डॉक्टर मिळत नाही? अक्का, आपण काळजी नको करायला। वहिनी म्हणले ना ती काहीतरी करेल। डॉक्टर अहो, एवढे प्रयत्न करूनही सर्जन्स मिळत नाहीये। आता ना आपल्याकडे एकच पर्याय आहे, डॉक्टर पाटकरांना कॉन्टॅक्ट करायला लागेल। तुळजा मॅडम ते पुण्यात आहेत आणि त्यांच्या वेळाही ठरलेल्या आहेत। ते अपॉइंटमेंट मिस करत नाहीत। त्यांचं येणं जरा अवघड वाटतंय। अहो, पण दुसरा मार्ग आहे का आता आपल्याकडे? हे बघा, मी डॉक्टर पाटकरांबरोबर ना प्रॅक्टिस केलेली। त्यांना थोडी विनंती केली ना, तर ते नक्की ऐकतील माझं। आणि ते पुण्यातच आहे ना, त्यामुळे लवकरात लवकर इथे पोहोचूही शकतील। ठीक आहे, तुम्ही घ्या बोलून। मी पेशंट बरोबर थांबतो इथे, कारण कंटिन्युअस मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे। ठीक आहे। जन्माला आलेल्या आपल्या लेकराला आपल्यापासून लांब करताना देवकीला वाईट वाटलं नसेल का? तिला डांबून ठेवलेलं असताना तिला आपल्या कृष्णाला बघावंसं वाटलं नसेल का? माझा सूर्या, माझी लेकी माझ्यापासून लांब असताना माझी काय वेगळी अवस्था होती हे तुझ्यापेक्षा चांगलं कुणाला माहिती असणार आहे? देवी आई, माझ्या सूर्याचं काय वाईट होण्याआधी माझा जीव घे, पण माझ्या लेकराला वाचीव। माझ्या सूर्याला काही झालं ना, तर आयुष्यात कधी हा उंबरठा ओलांडणार नाही। देवी, तू दिलेल्या प्रत्येक संकटाला मी सामोरं गेली आहे, पण माझ्या लेकराला काही झालं ना, तर तुला मी कधी माफ करणार नाही। माझं लेकरू मला पाहिजे। जोपर्यंत तू माझ्या लेकराला या धोक्यातून बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत मी इथनं हटणार नाही। मी नाही हलणार इथनं, मी नाही हलणार इथनं।
सिस्टर काय चाललंय तुम्ही सगळे असे धावपळीत का मॅडम पेशंटची तब्येत फारच बिघडत चालली आहे, त्यांचा श्वास फ्लक्च्युएट होते, बीपी स्टेबल नाहीये, प्लीज तुम्ही थोडा धीर धरा. वहिनी वहिनी तुझं डॉक्टरांशी काय बोलणं झालंय का दादाची तब्येत लयच खालवते. राजू अगं डॉक्टर आता सर्जरीत आहे, नाही म्हणलं ना तरी तासभर जाईल त्यांना कॉन्टॅक्ट करायला. पण मला अर्जंटली कॉल करा असा मेसेज पाठवलाय मी त्यांना, त्यामुळे ते फ्री झाले ना की मला लगेच कॉल करतील. वहिनी वहिनी तू कर काहीतरी दादाची तब्येत लयच बिघडत चालली, मला लय काळजी वाटते. डॉक्टर म्हणत होते की दादा काय ते सिरियस आहे. काही होणार नाही तुझ्या दादाला, मी आहे ना, तू फक्त विश्वास ठेव. वहिनी तू तू तुझे प्रयत्न करत राहा. पण मला माहितीये मला सरळत बसून नाही चालणार, मला माझे प्रयत्न करावे लागतील. आणि मला माहितीये माझ्या प्रयत्नांना कोण यश देईल. आली मी. गणपती बाप्पा तुला माहितीये ना माझे तुझ्यावर किती श्रद्धा येते. दादाला या संकटातनं बाहेर काढ. तू विघ्न हरतायस ना, तू सगळ्यांवरचे संकट दूर करतो. माझ्या दादाला ह्याच्यातनं वाचव. माझ्या दादानं कधीच कोणाचं वाईट केलं नाही बाप्पा, तू बरं कर ना त्याला.